बिबट्याकडून पाठलाग करण्यात आल्याची एक थरारक घटना समोर आली आहे। शनिवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास कन्नड तालुक्यातील हतनूर येथील तिसगाव रस्त्यावरील गांधारी नदीच्या पुलावर बिबट्याने दुचाकीस्वाराचा पाठलाग केला। यावेळी दुचाकीस्वार जीव वाचवण्यासाठी दुचाकी जोरात चालू लागला, मात्र बिबट्याकडे मागे वळून पाहिले असता दुचाकीस्वाराचा ताबा सुटला व गांधारी नदीच्या पुलावरून पाण्यात पडला। परंतु नशीब बलवंतर म्हणून पाण्यात 2 तास त्या ठिकाणी पुलाच्या कठड्याला लपून बसले। त्यांची ह्या हल्ल्यातून सुटका झाली। दुचाकी पडल्याने घाबरलेला बिबट्या देखील माघारी पळाला असला तरी दुचाकीस्वारही या प्रकाराने चांगलाच घाबरला होता। ते अक्षरशः थरथर कापत होते। दुचाकीचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे। दरम्यान अनेक दिवसानंतर पुन्हा एकदा ह्या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। काल रात्री 9:30 वाजता कळकी तालुका कन्नड येथील समाधान जयवंत पटाईत हे आपल्या दुचाकीवरून कामानिमित्त त्यांची सासरवाडी तिसगाव तालुका खुलताबाद इथे आले होते। त्यांचे काम आटोपल्याने ते कळकी ते हतनूर मार्गे वापस जात होते। त्यांच्या मागे अचानक शेतातून बिबट्या रस्त्यावर आला। या बिबट्याने अचानक उडी मारत थेट समाधान पटाईत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्याने दुचाकीचा पाठलाग सुरू केला। यावेळी समाधान यांनी घाबरून आपल्या गाडीचा वेग वाढवला। यावेळी समाधान यांनी अचानक पाठीमागे पाहिले असता ते गांधारी नदीच्या पाण्यात दुचाकीसह पडले। यात बिबट्या देखील बिलखांडला आणि घाबरून पुन्हा त्याने शेजारच्या शेतात पलायन केले। यानंतर काहीच कळाले नाही। समाधान पटाईत हे जवळपास 2 तास नदीच्या पाण्यात बसून होते। 2 तासांनी शेजारच्या शेतवस्तीवर गेले। यावेळी पाण्यात भिजलेल्या समाधान यांना पाहून येथील शेतकऱ्यांनी शेकोटी केली, मात्र नशीब बलवंतर म्हणून त्यांच्यावरचे संकट टळले। मात्र बिबट्याचा ह्या भागात वावर वाढला असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी गस्त वाढवून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा बसवावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे।